चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. मनपा हद्दीतील गावामध्ये 24 तास पाणी योजनेचा कार्यारंभ. मुत्यानट्टी या महानगरपालिका हद्दीतील गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली होती. या गावातील प्रत्येक घराला आता 24 तास स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी 5 लाख रुपये खर्चून एक जलसाठा युनिट बांधण्यात आले आहे. त्यामुळे या गावातील समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे असे प्रतिपादन नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांनी केले. मुत्यानट्टी येथे आज बांधण्यात आलेल्या 5 लाख लिटर क्षमतेच्या जलसाठ्याचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. जलसाठ्याच्या बांधकामामुळे मनपा प्रभाग 55च्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. या संदर्भात बोलताना भैरती सुरेश म्हणाले की कर्नाटक राज्य मलनिस्सारण विभाग महामंडळ, महानगरपालिका, जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने या प्रकल्पाचा कार्यारंभ करण्यात आला आहे. याचा अनेक लोकांना फायदा होणार आहे. विद्युत पुरवठ्याविना जलसाठ्याच्या युनिटमधून उतारावरून पाणी पुरवठा केला जाईल. यामुळे सुमारे 4000 लोकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात आली आहे. नगरविकास विभागाने जिल्ह्याला 100 कोटीचे अनुदान दिले आहे. त्यापैकी सुमारे 25 कोटी हे मुख्यमंत्र्यांचे अनुदान आहे अशी माहिती त्यांनी दिली. उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी देखील या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की काही वर्षापूर्वी मुत्यानट्टी गावात पाण्याची तीव्र टंचाई होती. मात्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे या समस्येचे निवारण शक्य झाले आहे असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, महानगरपालिका आयुक्त एम कार्तिक, KUIDFCचे मुख्य अभियंता नंदीश GR आणि इतर महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते. भाजपकडून गांधीजी आणि टागोर यांचा अवमान झाल्याचा खरगे यांचा आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांनी जवाहरलाल नेहरूंचा वारंवार अपमान केला आहे. त्याचबरोबर टागोर आणि गांधीजी यांचाही अवमान केला असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी राज्यसभेत केला. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताचे विभाजन केल्याचा आरोप भाजपने काँग्रेसवर केला आहे. तरी काँग्रेस नेते नेहमीच वंदे मातरम म्हणत आले आहेत. याच पक्षाने इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात 1976 मध्ये वंदे मातरमवर सर्वप्रथम टपाल तिकीट प्रकाशित केले होते. केवळ पश्चिम बंगाल निवडणुकीवर डोळा ठेवून ही चर्चा सरकारने आयोजित केली आहे असा आरोपही खरगे यांनी केला. आपण नेहमीच वंदे मातरम गात आलो आहोत, परंतु ज्यांनी ते कधीही गायले नाही व स्वीकारलेही नाही तेच आता ते गात आहेत. ही वंदे मातरमची शक्ती आहे असे ते म्हणाले. वंदे मातरमवरील चर्चा म्हणजे देशासमोरील समस्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा पुनरुच्चार खरगे यांनी केला. रेशनवरील तांदळाचा काळा बाजार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना. अन्नभाग्य योजनेतील तांदळाची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री प्रकरणी राज्यभरात 570 जणांना अटक करण्यात आली आहे. संबंधितांकडून 29,603 क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला आहे. तसेच 314 वाहने जप्त करण्यात आली आहेत. रेशन तांदळाचा बेकायदेशीर साठा व विक्री रोखण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी देखरेखीचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी SITची आवश्यकता नसून अधिकारी
आपले कर्तव्य बजावत आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री के.एच. मुनियप्पा यांनी दिली. जानेवारी महिन्यापासून राज्यातील BPL कार्डधारकांना इंदिरा किटचे वितरण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील अन्न व नागरी पुरवठा मंत्री के.एच. मुनियप्पा यांनी दिली. विधान परिषदेत भाजपचे सदस्य C.T. रवी यांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी व कर्मचारी बेकायदेशीर तांदळाची विक्री रोखण्यासाठी आपले कार्य चोखपणे बजावत आहेत. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कारवाई सुरूच असून राज्यभरात या प्रकारच्या नियंत्रणासाठी सरकार सर्वतोपरी पावले उचलत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी SITची आवश्यकता नसून सरकार गोरगरिबांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघटनेचे आंदोलन. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना लाभदायक दर दिला जावा, शेतकऱ्यांना रस्ते, पाणी, वीज वगैरे शेतीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात आदी मागण्यांसाठी भारतीय किसान संघटनेच्या कर्नाटक प्रदेश वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. तसेच या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या. भारतीय किसान संघ कर्नाटक प्रदेश संघटनेच्या वतीने सुवर्ण विधानसौधसमोर या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनामध्ये उत्तर कर्नाटकातील बेळगावसह धारवाड, हुबळी, गदग, कारवार आदी 8 जिल्ह्यांमधील असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या ऊस, भात, मका, जोंधळा, भाजीपाला वगैरे कृषी उत्पादनांना लाभदायक आणि योग्य हमी भाव दिला जावा, जलसिंचनाची समस्या दूर केली जावी, जंगल प्रदेशानजीक असणाऱ्या शेतजमिनींना वन्य प्राण्यांपासून संरक्षण दिले जावे, शेतकऱ्यांना चांगले रस्ते, वीज पुरवठा आदी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी संघटनेचे उत्तर प्रांताचे अध्यक्ष धारवाड येथील विवेक मोरे यांनी माहिती देऊन शेतकऱ्यांच्या या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली. शिनोळी येथे घरावर दरोडा. महाराष्ट्र कर्नाटक हद्दीवरील शिनोळी खुर्द तालुका चंदगड येथे एका घरावर दरोडा टाकून 13 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या मुलीवर चाकूने हल्ला करीत दहशत निर्माण केली. सदर घटना 29 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजता घडली असून मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी या घटनेची पोलिसात नोंद झाली आहे. 4हून अधिक दरोडेखोर असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला आहे. घटनास्थळी श्वान पथक, फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने पाहणी केली. देवरवाडी रस्त्यावर सदर एकच घर असल्याचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी हा दरोडा घातला आहे. या घटनेत निवृत्त प्राध्यापक मनोहर लक्ष्मण मुदगेकर वय 93, त्यांच्या पत्नी मंजुळा मुदगेकर वय 86 आणि कन्या भारती मधुकर फाळके वय 65 हे तिघे जखमी झाले. चाकूने केलेल्या हल्ल्यात भारती आणि मंजुळा जखमी झाल्या आहेत. मनोहर यांना काठीने मारहाण करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये पुन्हा एकदा CBI कडून चौकशी सत्राला प्रारंभ. कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये झालेल्या नोकर भरती प्रक्रियेत तसेच निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण यापूर्वी उघडकीस आले आहे. या प्रकरणी भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. CBI कडून सुरू असताना मंगळवारी दिल्लीतील CBI पथकाने पुन्हा एकदा कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात येऊन चौकशीला प्रारंभ केल्याने खळबळ उडाली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयामध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशी CBI मागील काही महिन्यांपासून करीत आहे. यापूर्वीही CBIच्या पथकाने अनेकदा चौकशी केली. मंगळवारी पुन्हा एकदा 5 जणांचे पथक बेळगावात दाखल झाले. त्यांनी दिवसभर कागदपत्रांची तपासणी केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांना पुष्टी देणारे पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने खळबळ उडाली होती. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.